Hello everyone, I am Raut sir. Welcome to our YouTube channel. In the two videos, we saw English and Marathi summary, and today we are going to watch the full workshop of the lesson Word Heritage. Just let us see the margin questions firstly. तर आपण वर्ड हेरिटेज या पाठाचं पूर्ण वर्कशॉप पाहणार आहोत. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज, मार्जिन क्वेश्चन्स अँड इंग्लिश वर्कशॉप. तर आपण प्रथम मार्जिन क्वेश्चन्स ते पाहूया. तर पहिला प्रश्न आहे की व्हॉट सिग्निफिकंट ॲस्पेक्ट शुड अ वर्ड हेरिटेज साइट हॅव? इट शुड हॅव कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. व्हॉट डू वर्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड? जे या साइट्स मध्ये कशाचा अंतर्भाव करण्यात येतो? तर द वर्ड हेरिटेज साइट इन्क्लूड फॉरेस्ट, lakes, monuments, buildings and cities. Why did UNESCO launch an international campaign in 1959? Because of Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. So to protect the temples and the artifacts, UNESCO launched an international campaign in 1959. Next question. Why did a White House conference in the United States call for World Heritage Trust? Because World Heritage Trust to protect historical cultural sites and also for protecting the world's significant natural and scenic sites. Now you can take the screenshot. The next question, what does the World Heritage Committee consist of? The World Heritage Committee consists of a representative from 21 state parties. What is the World Heritage Committee responsible? The World Heritage Committee is the responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Sites. Next question, when was the Convention concerning the protection of world cultural and natural heritage is adopted and by whom? In 1972 by UNESCO General Conference. Who makes recommendations to the World Heritage Committee? The two advisory bodies and the World Conservation Union. What is the Peru's Machu Picchu example of? Peru's Machu Picchu is one of the mixed world heritage. Now you can take the screenshot. Then now let us see the warming up activities. आपण आता वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज पाहूया. तर इथे पहिला प्रश्न आहे की आय कॅन टॉक अबाउट द वर्ड. म्हणजेच काय की तुम्हाला इथे विचारलं गेलेलं आहे की कोणताही एक खंड तुम्ही निवडायचा आणि तो निवडल्यानंतर इथे वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज मध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे एक 6 ते 8 मुलांचा ग्रुप करून तुम्ही चर्चा करायची आहे. तर साधारणपणे आपण आता इथे चर्चा करणार आहोत ग्रुप वगैरे करून. तर इथे पहा, थोडक्यात हा प्रश्न कसा लिहायचा हे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर पहिला आहे की आय कॅन टॉक अबाउट द वर्ड. म्हणजे पहिलं सेंटेन्स आपण काय लिहिणार आहोत? आय कॅन टॉक अबाउट द वर्ड. देअर आर 7 कंटिनेंट इन द वर्ल्ड आर ॲज फॉलोज. तर साधारणपणे 7 खंड आहेत आणि 7 खंडापैकी तुम्हाला ज्या खंडाविषयी जास्त माहिती असेल त्या खंडाविषयी माहिती तुम्ही लिहू शकता. तर इथे म्हणजेच सांगितलेले आहेत 7 खंड पहा. युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि अंटार्क्टिका. तर इथे वी आर डिस्कस अबाउट द कंटिनेंट ऑफ ऑस्ट्रेलिया. तर मी ऑस्ट्रेलिया कंटिनेंट म्हणजेच खंडाविषयी इथे माहिती घेतलेली आहे. तुम्ही या 7 पैकी कोणत्याही एका खंडाविषयी माहिती लिहू शकता. तर आता इथे पहिला मुद्दा दिलेला आहे पहा की इम्पॉर्टंट सिटीज. मग आता ऑस्ट्रेलिया जर खंड आपण निवडला आहे तर
त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट सिटीज, महत्वाची शहरे कोणती आहेत ते नावं लिहायचे. तर इथे ऑस्ट्रेलियामधील महत्वाच्या सिटीज आहेत सिडनी, मेलबोर्न, ब्रिस्बेन, पर्थ, अडेलेड, गोल्ड कोस्ट, कॅनबेरा अँड न्यू कास्टल. त्याच्यानंतर सेकंड आहे साईट सीइंग प्लेसेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट. सिडनी ऑपेरा हाऊस, एडिटर्स पीक, ग्रेट बॅट्रीज रीफ मरीन पार्क, उल्रू काटा तुझो नॅशनल पार्क, सिडनी हार्बर ब्रिज, 5 ब्लू माउंटेन्स नॅशनल पार्क, सिल्क मेलबर्न, 7 बॉन्डी बीच आणि 8 डेंट्री नॅशनल पार्क. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की फूड स्पेशालिटी क्वेश्चन्स. तर आता फूड स्पेशालिटी काय आहे इथली, तर चिकन पार्मिजिना, क्लासिक क्वेश्चन्स चिकन डिश, बार्बिक्यू स्नॅक्स, लॅमिंग्टन, अ बर्गर विथ द लॉट, मेट पीस, पावला, बारमुंडी आणि व्हेज मीट ऑन टोस्ट. मग आता या ऑस्ट्रेलिया खंडामधील वाईल्ड लाईफ कसं आहे, प्राणी जीवन वन्य जीवन कसं आहे, तर त्याविषयी माहिती. ऑस्ट्रेलिया इज होम टू लिस्ट अ डिफरंट अँड युनिक व्हरायटी ऑफ एनिमल्स, बर्ड्स, reptiles and plants. Among Australia-based non-world animals are the kangaroo, koala, echinda dingo, platypus, and wallaby. Also found here, corn snail, sea snake, blue-ringed octopus, and land animals are cockatoo, emu, tiger snake, wolf, spider. म्हणजे तिथे तुम्हाला जेवढे नावं मिळवता येतील तेवढे नेटवरून सर्च करून तुम्ही लिहू शकता. डिफरंट टाइप्स ऑफ रिजन अँड व्हेजिटेशन्स. द मेन व्हेजिटेशन्स टाइप्स इन ऑस्ट्रेलिया आर फॉरेस्ट, रेन फॉरेस्ट, ग्रासलँड अँड डेझर्ट. Different types of trees, shrubs and grasses grow within each of these vegetations types and are specially adapted to the soil, rainfall and temperature in each area. आणि ह्युमन लाईफ म्हणजे शेवटचा मुद्दा आहे, ह्युमन लाईफ विषयी आपण आता चर्चा करणार आहोत. तर ऑस्ट्रेलियामधील ह्युमन लाईफ कशा प्रकारचं आहे, तर ऑस्ट्रेलियन्स आर व्हेरी फ्रेंडली अँड इझी गोईंग पीपल. In fact, Australians are renowned for their land-backed nature and unique sense of humor. Watching and playing a wide variety of sports is a common pastime for many Australians, with popular sports including cricket, football, soccer, netball, tennis, and basketball. Also, you can take the screenshot. ओके. आणि आता इथे वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी मध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे की प्रिपेअर अ ट्रॅव्हल ब्राउचर और लिपलेट. तर मुलांना ब्राउचर आणि लिपलेट ह्या दोघांचाही अर्थ एकच आहे की जे पर्यटकांच्यासाठी माहितीपत्रक दिलं जातं, छोटंसं पॅम्पलेट असतं, त्यालाच तर आपण काय बोलत असतो, लिपलेट. तर इथे जे दिलेलं आहे लिपलेट आणि बोर्ड परीक्षेमध्ये येणारे लिपलेट ह्या मुद्द्यामध्ये काही थोडाफार म्हणजे प्रमाणामध्ये फरक असतो, परंतु याच पद्धतीने विचारलं जातं. याच्यामध्ये 1-2 मुद्दे जरा जास्त दिलेले आहेत. तर आपण ज्याप्रमाणे पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्या मुद्द्याच्या आधारे आपण एक लिपलेट तयार करणार आहोत. तर तुम्हाला इथे लिपलेट तयार करायला सांगितलेलं आहे की नेटिव्ह प्लेस और एनी टाउन, हिस्टॉरिकल प्लेस, हिल स्टेशन्स टू अट्रॅक्ट द टुरिस्ट युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. तर तुम्ही तुमच्या गावचं, नेटिव्ह प्लेसचं तिथलं जरी लिपलेट तयार केलं तरी हरकत नाहीये. तर मी ते एक सर्वांच्या परिचयाचं असलेलं ठिकाण म्हणजेच लोणावळा, तर या ठिकाणचं लिपलेट तयार केलेलं आहे. तर तुम्ही 1-2-3 लिपलेट लिहून काढा, म्हणजे तुमचा अर्थातच सराव होईल. तर पहा, पहिला आहे टुरिस्ट प्लेस. इथे दिलेल्या मुद्द्याप्रमाणेच आपण जाणार आहोत की लोणावळा, हाऊ टू रीच दिअर. नेरेस्ट रेल्वे स्टेशन लोणावळा, नेरेस्ट एअरपोर्ट पुणे, नेरेस्ट बस स्टँड लोणावळा एसटी बस स्टँड, आणि टॉप 5 स्पॉट्स टू विजिट. द एन्सेंट वाजा केव्ज, द तुंगारी लेक, द रेवूड पार्क, आयर्न फोर्ट, adjacent लोणावळा मार्केट. स्पेशल फीचर्स ऑफ these spots.
the beautiful greenery, hill regions, then trekking place, plenty of sightseeing options as well. Tungaril Lake is the major attraction in Lonavala. It serves a source of drinking water to people. Lohgad Fort, Visapur Fort, I like too much by trekkers owing to its high altitude. You can take the screenshot. The next point, have fun, entertainment. The photography box will find plenty of things to keep themselves busy. Outskirts attractions, Rajmachi Point and Walwan Dam also take up much time in explorations in these places, make your mind refresh. आणि नंतर आहे माउथ वॉटरिंग स्पेशल कॉन्शियस फूड म्हणजे तिथे अन्न. तर गुजराती डिशेस, स्ट्रॉंग मसाला चाय अँड वडा पाव ऑल्सो, द ब्रेटल कॅन्डी, चिक्की, कामत फिस्टा अँड फ्युजन आणि अदर नियर बाय साईट सीइंग स्पॉट्स. तर हा शेवटचा मुद्दा आहे. तर वी कॅन विजिट टू खंडाळा, कार्ला केव्ज अँड मनशक्ती केंद्र विच इज नियर बाय द लोणावळा. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके, तर आपण आता इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. तर आपण इंग्लिश वर्कशॉप मधील सुरुवातीला जे शॉर्ट क्वेश्चन आहेत ते आपण पुस्तकामधून घेऊया आणि त्याच्यानंतर जे राहिलेले प्रश्न आहेत ते मी तुम्हाला जे रीड करून सांगतो. तर सुरुवातीला तुम्ही पुस्तकामधूनच क्वेश्चन्स पहा. पहिला इंग्लिश वर्कशॉप मधील प्रश्न आहे की राईट द इम्पॉर्टंट ऑफ इयर्स गिवन बिलो विथ रेफर टू वर्ल्ड हेरिटेज साइट्स. तर हा आपण नंतर पाहूया शेवटी, म्हणजे इट इज अ ब्रॉड टाइप ऑफ क्वेश्चन. तर नेम द कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत ते आपण सुरुवातीला घेऊया. म्हणजेच क्वेश्चन नंबर 3, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड्स कल्चरल अँड नॅचरल एरियाज. तर ज्यावेळेस तुम्हाला सीन पॅसेज विचारला जातो परीक्षेमध्ये, तर पहिला जो फॅक्च्युअल क्वेश्चन आहे तर त्याच्यामध्ये हे कम्प्लीट द सेंटेन्सेस विचारले जातात. दुसरा आहे म्हणजे बी, देअर वेअर अराउंड द वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन द वर्ल्ड. आणि सी आहे द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू लिस्ट द साइट्स ऑल्सो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स. द टेन्युअर ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज 6 years. We can get more information about World Heritage Sites from its website at who.unesco.org. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब बाय गिव्हिंग रिझन्स 5 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर. तर इथे आहे की वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर आणि मग तुम्हाला त्या राऊंड मध्ये उत्तर लिहायचे. तर आपण लिहू शकतो की वार, नॅचरल डिझास्टर्स, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, ह्युमन इन्क्रोचमेंट, ऍसिड रेन, वार, पोल्युशन, त्याच्यानंतर अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन. देन नेक्स्ट आहे की आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तर आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तरे द्यायची. तर इथे तुम्ही फक्त ग्रामॅटिकली रचना करेक्ट करा, यू कॅन गेट द मार्क. तर पहिला प्रश्न आहे की व्हॉट आर द ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साइट्स. आन्सर, इट इज अवर ड्युटी टू प्रिझर्व देम केअरफुली. डोंट स्पॉइल देअर ब्युटी. वी शुड renovate them. Then don't spoil by writing, sketching or carving the names. Second question, why should we preserve the World Heritage Sites? की का आपण जतन केलं पाहिजे? Because of the whole world feels proud of these ancestral treasures. They remind us past glory, art, cultures and some also the great things. Then next question, what is the role of World Heritage Sites in promoting tourism in any country? तर याचं उत्तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो, preserving the site and if required restore it, then providing funds also provide implements also. Then they provide also the employments.
म्हणजेच तिथे आपण कामगार म्हणजेच नोकर वर्ग सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके, देन क्वेश्चन नंबर 7. तर इथे 7वा प्रश्न दिलेला आहे की कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट बाय चूजिंग फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो अँड शो हाऊ एनी साइट ऑफ एनी कंट्री कॅन बिकम अ वर्ल्ड हेरिटेज साइट. तर इथे तुम्हाला एक फ्लो चार्ट दिलेला आहे आणि खाली ऑप्शन्स दिलेले आहेत 1 ते 5. मग 1 ते 5 ऑप्शन्स आहेत, तर ते 1 ते 5 ऑप्शन्स तुम्ही क्रमाने इथे लिहायचे आहेत. तर पहिला दिलेला आहे त्यांनी की टेक अन इन्व्हेंटरी. मग दुसऱ्या कॉलम मध्ये तिसरा ऑप्शन आहे इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ द साइट. त्याच्यानंतर पहिला ऑप्शन आहे इन्क्लुजिंग ऑफ द नेम ऑफ द साइट. त्याच्यानंतर पाचवा ऑप्शन आहे अ रिव्ह्यू ऑफ द फाईल इन्क्लुडेड. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे की डिसिजन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज. आणि शेवटी दुसरा ऑप्शन आहे, परंतु इथे शेवटी बॉक्स दिलेला नाहीये, तर तुम्ही स्वतः बॉक्स इथे ड्रॉ करायचा आहे आणि त्या बॉक्स मध्ये दुसरा ऑप्शन लिहायचा आहे नेम ऑफ द साइट इज inscribed on the World Heritage List after meeting the criteria. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 पहा, मॅच द पेअर्स टू डिफाइन डिफरंट रूल्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. तर इथे आपल्याला जोड्या लावायचे. तर आता इथे ए मध्येच मी वाचतो आणि डायरेक्ट उत्तर सांगतो. तर आयडेंटिफाय कल्चरल अँड नॅचरल साइट्स याला आहे बी ऑप्शन. तर of outstanding universal values across countries. Second, identify sites of H option आहे की special importance for everyone. त्याच्यानंतर third, identify sites that represent G option आहे की best examples of world's cultural and or natural heritage. त्याच्यानंतर UNESCO 6.2 C option आहे preserves outstanding sites and natural resources. Next, World Heritage Sites should have I ऑप्शन आहे की रिलिव्हंट डेव्हलपमेंट प्लॅन पॉलिटिक्स. वर्ल्ड हेरिटेज साइट्स शुड F ऑप्शन आहे की प्रोटेक्ट दीज साइट्स. 7 वर्ल्ड हेरिटेज साइट्स सर्व एज ई ऑप्शन आहे अँड असिस्ट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. वर्ल्ड हेरिटेज साइट्स शुड इन्शुअर त्याला ए ऑप्शन आहे की ग्रीन लोकल बेस्ड स्टेबल अँड डिसेंट जॉब. आणि शेवटी 9 इट शुड ॲट लार्ज डेव्हलप याला डी ऑप्शन आहे टुरिझम. तर एकदा मी फक्त आन्सर्स वाचून दाखवतो, तुम्ही जर टिकमार्क केले नसेल किंवा लिहिलं नसेल तर लिहून घेऊ शकता. फर्स्ट बी, सेकंड एच, थर्ड जी, फोर्थ सी, फिफ्थ आय, 6 एफ, 7 ई, 8 ए आणि 9 डी. आणि याच्यानंतर यू कॅन टेक ऑल्सो द स्क्रीनशॉट. तर आपण आता इथे जे पाहिलं, तर आता त्याच्यानंतर आपण पुन्हा आता पहिल्या प्रश्नाकडे वळूया इंग्लिश वर्कशॉपच्या. की पहिला प्रश्न इथे दिलेला आहे की राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द इयर्स गिवन बिलो विथ रेफर टू वर्ल्ड हेरिटेज इयर. म्हणजे वर्षानुसार तुम्हाला इथे लिहायचं आहे वर्ल्ड हेरिटेजचं. तर पहा 1959 काय महत्वाचं आहे, तर युनेस्को लॉन्च अन इंटरनॅशनल कॅम्पेन टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट. 1965 व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स called for a World Heritage Trust. 1968 International Union for Conservation of Nature similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment. 1972 the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO General Conference. Then 2009 890 World Heritage Sites were located in 148 countries. Then next question आहे name the following. तर तुम्हाला फक्त नावं लिहायची. तर the country where Mount Hunganso is situated, the famous dam in Egypt on River Nile, the place where the conference based on human environment was held, the country in which highest number of World Heritage Sites are, the body which can exclude a site from World Heritage List. मग आता याचे आन्सर्स आहेत पहा. पहिल्याचं आन्सर्स आहे चायना, नेक्स्ट अस्वान हाय डॅम, सी स्टॉकहोम स्वीडन, फोर्थ
इटाली म्हणजेच डी आणि ई प्रश्नाचा आहे इज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. आता 6वा प्रश्न पहा. रेफरन्स रीड द फॉलोइंग ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साइट्स अँड मेक सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ आवर ड्युटीज. तर इथे आपले कर्तव्य सांगितलेत लिहायला की ओबे रूल्स अँड रेग्युलेशन्स, त्याच्यानंतर मेंटेन क्लिनिनेस, यूज डस्टबिन अँड गार्बेज बॅग्स, नेक्स्ट ऑब्झर्व सायलेन्स, then next maintain environmental safety, protect our country's history heritage. तर याप्रमाणे तुम्हाला इथे वाक्य बनवायचे आहेत. आणि नेक्स्ट आहे डू यू नो द डिफरन्स बिटवीन वर्ल्ड हेरिटेज अँड कल्चरल हेरिटेज. तर ह्या दोघांमधील फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. तर पहिलाच आहे की यस आय नो द डिफरन्स बिटवीन टू. द वर्ल्ड हेरिटेज इज रिलेटेड विथ द नॅचरल और मॅन मेड प्लेसेस that are recognized as having international importance, cultural values of the world and humanity in the general, whereas cultural heritage is related with a particular society or groups, its ideas, customs, beliefs, art and literature, etc. You can take the screenshot now. Let us explain me now. Question number 10. Following are the ways to preserve world heritage sites. Transfer these points into small paragraph. Suggest a suitable title. तर इथे आपल्याला एक पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे आणि त्याला योग्य शीर्षक द्यायचं आहे. तर इथे आपण शीर्षक या प्रकारे देऊ शकतो. शीर्षक म्हणजे टायटल आहे प्रिझर्विंग वर्ल्ड हेरिटेज साइट्स फॉर फ्युचर जनरेशन्स. तर मी एक 2 ओळी वाचून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. Let us be sensible and practical to preserve our world heritage sites for future generations. It depends on well organized and well managed plan. The plan should be skillfully mentioned and implemented to the details. It is responsibility of the country where it is situated. So it is our national duty to protect, to restore the heritage sites and to maintain the original natural characteristics of this site. We must take utmost care and prevent them from being lost, damaged and destroyed. Then you can take the screenshot. Let us see the question number 11. Find from the text minimum 8 words related to cultural heritage and make a word register. Arrange them in a alphabetical order. तर 2 मार्कासाठी तुम्हाला इथे अल्फाबेटिकल ऑर्डर सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर पहिला आहे पहा इथे सांगितलंय की 8 वर्ड रिलेटेड टू कल्चरल हेरिटेज. तर कल्चरल हेरिटेजच्या संदर्भात असणारे 8 शब्द आणि ते पुन्हा तुम्हाला अल्फाबेटिकल लावायचे. तर उत्तर पहा की टेम्पल, कल्चरल, लिटरेचर, आर्ट फॅक्ट, साइट्स, टेरिटरी, मॉन्युमेंट्स, आर्ट. तर आता हे अल्फाबेटिकली पहा. आर्ट, आर्टिफॅक्ट्स, कल्चरल, लिटरेचर, मॉन्युमेंट, साइट्स, टेम्पल्स अँड टेरिटरी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. Rewrite the following sentence using not only but also and as well as in 2 separate sentences. तर इथे तुम्हाला नॉट ओनलीच फक्त नाहीये, तर नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज हे दोन्ही उपयोग करून 2 वाक्य बनवायचे. तर इथे एक एक्झाम्पल आपण पहिलं पाहूया की पहिलं आहे युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. आणि दुसरा आहे the state parties are responsible for identify and nominating new sites. Opera House in Australia and Historical Center of Vienna and Australia are architectural sites of World Heritage. Next आहे World Heritage sites can be a combination of both cultural and natural sites. आणि शेवटचं म्हणजे 5वं सेंटेन्स आहे टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च ऑन इंटरनॅशनल कॅम्पेन. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके,
लेट अस सी द आन्सर्स. तर आपण आता या पाचही प्रश्नांची उत्तरं पाहूया. तर एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला रीड करून दाखवतो की पहिला आहे पहा, नॉट ओनली युनेस्को बट ऑल्सो द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. तर याच्यानंतर ॲज वेल ॲज ने वाक्य कसं करतात पहा. युनेस्को ॲज वेल ॲज the International Council of Monuments initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. तर इथे नॉट ओनली आणि बट ऑल्सो ज्यावेळेस दोन नावं दिली असतील तर फॉर एक्झाम्पल सपोज असेल पुणे अँड नागपूर, तर नॉट ओनली पुणे बट ऑल्सो नागपूर, तर त्यावेळेस नॉट ओनली सुरुवातीला घ्यायचं, त्याच्यानंतर पहिलं नाव घ्यायचं, मग नंतर बट ऑल्सो आणि त्याच्यानंतर नाव घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने नॉट ओनली बट ऑल्सो तुम्ही इथे फिल करू शकता. त्याच्यानंतर पाचही वाक्यांचं उत्तरांचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. दॅट मीन्स यू कॅन टेक द स्क्रीनशॉट नाव. Okay, let us see the question number 14. Read the following sentence replacing as well as by no sooner than. जसं आपण आता नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज पाहिलं त्याचप्रमाणे इथे आता ॲज वेल ॲज आणि नो सुनर दॅन याची वाक्य पाहिजेत. एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे, ॲज सुन ॲज ही केम दे ऑल गिव्ह अँड अपॉलॉइज. नो सुनर डीड ही केम देन ऑल गिव्ह अँड अपॉलॉइज. आता इथे एक्झाम्पल पहा की इथे पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, ॲज सुन ॲज द बिल इज पास इट विल बिकम अन ॲक्ट. ॲज सुन ॲज द थीफ एस्केप द फेमिल इन्फॉर्म द पोलीस. आता याचं आन्सर पहा पहिल्याचं की नो सुनर इज द बिल पास देन इट विल बिकम अन ॲक्ट. आणि दुसरं आहे नो सुनर डीड देअर एस्केप देन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, नो सुनरच्या नंतर ज्यावेळेस आपण भूतकाळामधील टू बी फॉर्मचं डीड घेतो त्याच्यानंतरचं येणारं जे क्रियापद असेल किंवा शब्द असेल तर त्याचं मूळरूप नेहमी ठेवायचं, कारण ऑलरेडी आपण डीड घेतलेलं असतं. म्हणजेच एक्झाम्पल इथे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15 पहा, प्रिपेअर अ टुरिझम लिपलेट ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग. तर तुम्हाला इथे लिपलेट बनवायला सांगितलंय आणि ऑलरेडी आपण लिपलेट वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी मध्ये लोणावळ्यावरती बनवलेलं आहे, तर ते तुम्ही अभ्यासू शकता. तर मुलांना जिथे जिथे मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सांगितलेलं आहे तर तिथे तिथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. तर अशा प्रकारे आपण वी हॅव फिनिश द इंग्लिश वर्कशॉप. If you understand this lesson, then press the like button. Any suggestions, difficulties, comment below. Share this video with others. Make sure you subscribe the channel and press the bell icon to get the notification of next videos. Thank you.